महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। सटाणा येथे रस्ता सुरक्षा अभियान सन 2026 अंतर्गत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। सटाणा येथील शासकीय विश्रामगृहावर हा उपक्रम पार पडला असून कार्यक्रमाचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी महेश नारायण शेलार यांच्या हस्ते एलईडी वाहनाला हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले। एलईडी वाहनाद्वारे उपस्थित नागरिक व वाहनधारकांना रस्ता सुरक्षा नियमांबाबत माहिती देण्यात आली। तसेच सुरक्षाविषयक चित्रफिती दाखवून जनजागृतीही करण्यात आली। कार्यक्रमात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जाधव यांच्या हस्ते रस्ता सुरक्षा अभियान वाहतुकीची पाठशाळा या पुस्तिकेचे वाटप करण्यात आले। सहाय्यक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नकाते यांच्या मार्गदर्शनाखाली मोटार वाहन निरीक्षक वैभव लढे आणि सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक श्रीमती प्रियंका मोकोळ यांनी नागरिकांना रस्ता सुरक्षा नियमांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले। फक्त आपल्यालाच नव्हे तर आपल्या गावातल्या सगळ्यांनी सगळ्या नागरिकांनी नियमांचं पालन करायला पाहिजे। कारण एकाने फक्त पालन करून चालत नाही, तर सर्वांचे सर्व ज्यावेळेला नियमांचं पालन करतात तर त्यावेळेला ते म्हणजे चांगला सुसंस्कृत समाज निर्माण होतो। एक छोटीशी गोष्ट आहे की एक गाव होतं, गावामध्ये दुष्काळ होता। दुष्काळाचं ते पाऊस पडत नव्हता म्हणून एका पुजाऱ्याकडे गेलेत आणि त्या सर्व गावकऱ्यांनी सांगितलं, विचारलं की आपल्या गावाला पाऊस पडत नाही, काय करायला लागेल। त्या पुजाऱ्याने सांगितलं की एक महादेवाचं मंदिर आहे, मंदिराचा गाभारा तुम्ही दुधाने भरून काढा। दुधाने भरला तर तुमच्या गावाला पाऊस पडेल। एक जण बेरकी होता, तो म्हटला की आपण काय दूध एका मी जर दूध नेलं नाही, पाणी नेलं तर काय फरक पडणार आहे, अख्खं गाव तर आणणारच दूध। दुसऱ्याने पण तसाच विचार केला, तिसऱ्याने तसाच विचार केला। रात्रीमधून तो गाभारा कशाने भरला? पाण्याने। यामध्ये वाहतुकीचे नियम, विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांनी घ्यावयाची काळजी तसेच प्रवासी वाहतूक करताना चालकांनी पाळावयाचे नियम याबाबत माहिती देण्यात आली आहे। देवळा मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक दिनेश सूर्यवंशी यांनी उपस्थित नागरिकांचे आभार मानले। महाराष्ट्र बुलेटिनसाठी सोमनाथ जगताप, देवळा। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।